पंढरपूर नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांचं पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं आणि भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्याच्या 2 तारखेला या शहराच्या नगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि या 18 प्रभागामधून 36 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांना आपण या निवडणुकीमध्ये मत देऊन विजयी करायचं आहे। आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठबळावरती भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। कमळ या चिन्हावर आपण या शहरामध्ये उमेदवार केलेले लक्ष्मण सिरसट यांच्या पत्नी श्यामलताई यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहित आहे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मोठे पालक त्यांनी या शहराच्या चांगल्या भवितव्यासाठी आपल्या आयुष्याची जवळजवळ 40-50 वर्षे या ठिकाणी खर्ची घातलेली आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी काम करतोय। 2016च्या निवडणुकीच्या वेळेस या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर विकास आघाडीच्या वतीनं आपण उमेदवार विजय केले, लोकांनी आशीर्वाद दिला प्रचंड मताने। त्यावेळेच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली वचनं पूर्ण करण्याकरता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आपण सतत गेली 5-7 वर्ष, मधला जर 3 वर्षाचा कालखंड सोडला तर त्यानंतरची 2-2.5 वर्ष आणि आता 1 वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतोय। एका बाजूला देवाभाऊंचं नेतृत्व राज्यामध्ये, एका बाजूला देवाभाऊंचं नेतृत्व जिल्ह्यामध्ये आणि या दोघांच्या आशीर्वादावरती आणि पाठबळावरती आपल्याला ही निवडणूक लढायची आहे। विरोधक इथं किती जरी ते नाव आणता तर या पंढरपूर शहराच्या नागरिकांना 25 वर्षापूर्वी शहर कसं होतं आणि आज शहर कसं ते सगळ्यांना माहित आहे। आज त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे, मग कुठेतरी खाद्याचा मुद्दा काढायचा, कुठेतरी धुळीचा मुद्दा काढायचा आणि ही निवडणूक कुठेतरी वेगळ्या भावनिक लाटेवरती नेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहित आहे या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातलं हे 1 लाख लोकसंख्येचं एवढं मोठं शहर आहे की ज्या शहरामध्ये सगळ्या पद्धतीनं आपली ड्रेनेजची व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे। देवाभाऊंच्या मदतीनं या शहरातल्या येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या 18 टाक्या उभा करण्याचं काम असेल, ही सगळी कामं या ठिकाणी आपण पूर्ण करत असताना जवळजवळ 250 कोटी रुपयाचे 25 रस्ते गेल्या 3 वर्षामध्ये सरकार आल्यानंतर या शासनाच्या माध्यमातून आपण कॉन्क्रीटचे आणि डांबरीकरणाचे पूर्ण करतो। भविष्य काळामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचे या ठिकाणी आपण काम करतोय। नमामि चंद्रभागेच्या माध्यमातून चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे। पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ रोज 40 टन प्रतिदिन कचरा आपण या ठिकाणी गोळा होतोय, त्याचं विघटीकरण करून त्याचं कंपोस्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याचं मोठं काम या शहरामध्ये पूर्ण झालेलं आहे। पंढरपूर शहरामध्ये येणारे सगळे हायवे, सगळे रस्ते आपण नॅशनल हायवेनं जोडायचं काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। गडकरी साहेबांच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर हा सुद्धा रस्ता कॉन्क्रीटचा 4 लेन करायचं काम सुरू आहे। सरगम चौकामध्ये त्या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे। टाकळी चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधायचं काम सुरू आहे। अहिल्या चौकामध्ये ओव्हरब्रिज बांधण्याचा प्रस्तावित आहे, जेणेकरून पंढरपूर शहरातली जड वाहतूक कशी बंद करता येईल या ठिकाणी आपण बघतोय। या येणाऱ्या वारकऱ्यांना आणि इथल्या नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं म्हणून जवळ 162 CCTVच्या माध्यमातून
या शहरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावरती पोलिसांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय। यात्रा कालखंडामध्ये आपण बघितलं की गेल्या 3 वर्षामध्ये मग देवाभाऊ असतील, जयभाऊ असतील, आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, या सगळ्यांनी जातीनं लक्ष देऊन ही यात्रा अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल याकडे लक्ष दिलं। खूप मोठे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत। वेळोवेळी उद्यापासून ते सगळे प्रश्न आपण लोकांच्या बरोबर आपण त्यांना संबोधित करणार आहोत। माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, कुठेही बॅकफूट वर न राहता आपणच काम केले गेली 25, 30, 40 वर्ष। आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहेत, त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहेत। त्यामुळे आज तुमच्या पुढे कुणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेरावी करायची नाही, कुणावरती आपण दबंगिरी करायची नाही, पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय। 21 ची निवडणूक असेल, 25 विधानसभेची निवडणूक असेल, दोन्ही वेळेस भावनिक राजकारण केलं तरी सुद्धा या शहराने 4 ते 5 हजार मताचं लीड समाधान दादाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण दिलेलं आहे। त्यामुळे मला विश्वास आहे आणि या वर्षी आपण 36 पैकी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 32 नगरसेवक हे नवे आहेत, तरुण आहेत, ज्यांचं सरासरी वयोमान 40, 45, 50च्या आतला आहे। तेव्हा ही नवीन टीम या शहरासाठी आपण या ठिकाणी मैदानामध्ये उतरवले। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे आणि आजच्या या निवडणुकीचा शुभारंभ आपण आज नामदेव महाराजांच्या समाधीपाशी, चोखोबारायाच्या समाधीपाशी आणि आपला भगवान पांडुरंगाच्या या पायरीपाशी आज आदरणीय देवाभाऊंच्या हस्ते नारळ वाढवून आपण शुभारंभ केलाय। आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये या ठिकाणी काम करायचंय। दोन्ही खालचं आणि वरचे दोन्ही चिन्ह आहेत, नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचंही कमळ आहे। या तिन्ही चिन्हाकरता आपल्याला या ठिकाणी काम करून देवाभाऊंच्या स्वप्नातलं, या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचंय, देशासमोर उभा करायचंय। आणि त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे। ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची नाही, मला काय मिळतं तुम्हाला काय मिळतं याची निवडणूक नाही, तर पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला हे पंढरपूर कुठं न्यायचंय हे ठरवणारी ही निवडणूक आहे। आणि देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजप मित्र पक्षाचं सरकार आहे आणि या 2 सरकारांच्या माध्यमातून अधिकचा पैसा जयभाऊंच्या माध्यमातून या शहरामध्ये आपल्याला आणून या शहरातले सगळे ड्रेनेज, पाणी, रस्ते जे काही राहिलेले प्रकल्प असतील ते सगळे आपल्याला प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करायचे आणि त्याकरता आपल्या सगळ्यांना रुक्मिणी पांडुरंगाने शक्ती द्यावी अशी या निमित्तानं प्रार्थना करतो। आपण सगळे आलात, तुमचंही स्वागत करतो, जयभाऊंचंही स्वागत करतो। आपल्या तालुक्याचे आमदार समाधान दादा त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यामुळे ते आज परगावला येऊ शकले नाहीत, पण संजय भाऊ आहेत, सगळ्याचं आपल्याला स्वागत करतो।